लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे उघड। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत 89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 ते 10 वाजण्याच्या सुमारास शिंदे गावातील शिवाजी चौक येथून फिर्यादी सुनील बोराडे वय 50 राहणार शिंदे सप्तशृंगी नगर नाशिक यांची हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH15 CE 8042 काळ्या रंगाची गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। तपासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे यांना गोपनीय माहिती मिळाली की संशयित आरोपी गोकुळ संजय देवरे राहणार जातेगाव वाकला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर सध्या राहणार शिंदेगाव नाशिक चोरीच्या दुचाकीसह सिन्नर फाटा परिसरात येणार आहे। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, हवालदार विशाल पाटील, शिपाई महेंद्र जाधव, सागर आडणे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे व योगेश रानडे यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने संशयितांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून फिर्यादीची 50,000 रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल जप्त करण्यात आली। पुढील चौकशीत आरोपीकडून 40,000 रुपये किमतीची आणखीन एक बजाज प्लॅटिना MH15 EV 3308 काळ्या रंगाची मोटरसायकलही हस्तगत करण्यात आली। अशा प्रकारे तब्बल 90,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकलींचा मुद्देमाल उघडकीस आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त किशोर काळे, नाशिक रोड विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या धाडसी कारवाईबद्दल माननीय पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे विशेष कौतुक केले आहे। नाशिक शहर आयुक्तालयात वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो यांनी चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले होते। त्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 काळे सर आणि सचिन ACP सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना असणारे गुन्हे शोध पथकास माननीय वपोनी जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की सिन्नर फाटा या ठिकाणी गोकुळ देवरे नावाचा इसम जो आहे तो एक चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती दिली। त्याबाबत योग्य ती मार्गदर्शन करून आमची टीम रवाना केली। तर टीम सोबत आम्ही सर्व गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, रोहित शिंदे, योगेश रानडे असे जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या ताब्यातील गाडी ही नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्हा नोंद क्रमांक 461/25 प्रमाणे गुन्हा दाखल मधली चोरीची गाडी असल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे ती गाडी जप्त करून त्याच्याकडे त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली। त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने आणखी एक प्लॅटिना गाडी देखील मसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली। दोन्ही गाड्या जप्त केलेल्या आहेत व त्याला मान्य न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करत आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.